नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, माझं नाव कबीर। 28 वर्षाचा पुण्यात सिव्हिल इंजिनियर माझ्या आयुष्यात स्थिरपणा आणि एकटेपणा इतका भरला होता की मला माझ्या जगण्याची सवय झाली होती। माझ्या खालच्या मजल्यावर रोहन 30 वर्षे एका मोठ्या बँकेचा मॅनेजर आणि त्याची पत्नी इशिता वय 26 राहायचे। रोहन नेहमी टूरवर असायचा आणि त्याच्या गैरहजेरीत इशिताचा शांत सुंदर आणि गोड चेहरा नेहमी मला भुरळ घालायचा। ती एका साध्या हास्यानेही माझ्या मनाचा ठाव घ्यायची। रोहनचा स्वभाव थंड, रहस्यमय आणि कमालीचा नियंत्रित होता। इशिता आणि रोहन यांच्या नात्यात एक अदृश्य पण जाणवणारा तणाव होता। मी तिला भाभी म्हणायचो, पण माझ्या मनात तिला इशिता म्हणून हाक मारायची एक अनावर ओढ होती। गेल्या महिन्यात रोहनची तातडीची टूर अचानक नाशिकला 6 दिवसासाठी निघाली। रात्री 8 वाजता निघण्यापूर्वी त्याने मला एक स्पेअर चाबी दिली। त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जी विश्वासापेक्षा जास्त नियंत्रण दर्शवत होती। कबीर, ही चाबी तुझ्याकडे ठेव। इशिताला काही चांगलं तर तूच मदत कर। माझा तुझ्या निष्पाप स्वभावावर पूर्ण विश्वास आहे, तो म्हणाला। दुसऱ्या दिवशी रात्री इशिताचा फोन आला। AC बिघडला होता आणि रोहनचा फोन लागत नव्हता। ती खूप घाबरलेली वाटली। तिने थेट विनंती केली, कबीर, मला एकटं राहायची भीती वाटते। तू येशील का मला मदत करायला? आणि प्लीज मला फक्त इशिता म्हणून हाक मार, भाभी नाही। तिचा आवाज थरथरत होता, पण त्यात एक अव्यक्त आमंत्रण होतं। ती स्पेअर चाबी वापरून मी दरवाजा उघडला। आतमध्ये अंधारच होता, फक्त खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशाची एक चांदीची रेषा जमिनीवर पसरली होती। ती सोफ्यावर बसून रडत होती। तिचे डोळे अश्रूंनी भरले होते, पण त्या अश्रूंमध्येही तिचा चेहरा चांदण्यासारखा चमकत होता। तिच्या डोळ्यातील असह्य एकटेपणा आणि चेहऱ्यावरील गोड भीती पाहून माझं मन रवळलं। तिचे केस विस्कटलेले, ओठ थरथरत होते। माझ्या पायांनी आपोआपच तिच्या दिशेने वाटचाल केली। मी तिच्या जवळ बसलो, तेवढ्यात तिने माझा हात धरले। तिचे हात बर्फासारखे थंड, पण त्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक गोड कंप निर्माण झाला। तिच्या बोटांचा तो हलका स्पर्श माझ्या नसांमध्ये आग ओकत होता। ती म्हणाली, कबीर, मला भीती वाटते। रोहनचा स्वभाव चांगला नाही आणि मला संशय आहे की तो काहीतरी मोठं लपवतोय। माझं आयुष्य धोक्यात आहे। तिचा आवाज जितका थरथरत होता तितकाच तो माझ्या हृदयाचा ठोका चुकवायला लागणारा होता। मग तिने थेट माझ्याकडे बघितलं। तिच्या डोळ्यात एक आव्हान होतं, एक अर्ज होता आणि त्यापेक्षा काहीतरी गूढ होतं। एक अशी चमक जी माझ्या आत्म्याला भेदून गेली। तिने हळूच माझ्या डोळ्यात डोळे घालून विचारले, मी तुला आवडते? तू मला फक्त एकटेपणा साथ देणारा मित्र बनवतोस की माझ्या आयुष्यातील तो आधार बनशील जो मला या भयान नात्यातून बाहेर काढू शकेल? तिचा श्वास माझ्या चेहऱ्यावर आदळला। तिच्या केसांचा सुगंध हवेत पसरला होता। तिचे डोळे अजूनही ओले होते, पण त्या ओलसरपणात मला तिच्या मनाची खोल दिसत होती। मी तिच्याकडे बघत राहिलो। तिच्या त्या नजरेने माझ्या आयुष्याचा प्रत्येक कोपरा झाकाळून टाकला। तिची बोटं माझ्या हातात अजूनही घट्ट रुतत होती, जणू ती म्हणत होती, तू माझा एकमेव तारा आहेस। या अंधारात तिच्या त्या प्रश्नाने खोलीतील शांतता अधिकच दाटली। चंद्रप्रकाशातील तिचा चेहरा एखाद्या अप्सरेसारखा दिसत होता। तिचे ओठ हलकेच उघडले होते, जणू ती माझ्या आयुष्याची वाट बघत होती। तिच्या त्या डोळ्यांनी माझ्यापुढे 2 वाटा उभ्या केल्या होत्या, एक मैत्रीची तर दुसरी तिच्या आयुष्याची बांधली जाणारी। तिच्या स्पर्शाने, तिच्या नजरेने, तिच्या अस्तित्वाने माझे संपूर्ण विश्व एका ठिकाणी समेटले होते। तिच्यापुरते मी माझ्या भावना कबूल केल्या। त्या क्षणी तिच्या डोळ्यातील भीती मावळत्या ढगासारखी हळूहळू दूर सरकली आणि त्या जागी विश्वासाचा, अपेक्षेचा एक नवा चंद्र उगवला। तिने लगेच अट घातली, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहील। हे नातं माझ्या स्वातंत्र्याचा विश्वास आहे। ती रात्र आमच्या नात्याची सीमारेषा पुसणारी ठरली। तिचे जे शब्द मृदू पण ठाम आवाज माझ्या कानात शतक गुंजत राहावा असं वाटलं। रोहन परत येईपर्यंत पुढचे 3 दिवस 3 रात्र ती चावी वापरून तिला भेटत राहिलो। प्रत्येक रात्र ही आधीच्या रात्रीपेक्षा अधिक खास, अधिक गहिरी होती। ती रात्रीची वेळ, तो चंद्रप्रकाश, तिचा हात माझ्या हातात, तिचं डोकं माझ्या खांद्यावर, हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटायचं। आमचं नातं केवळ शारीरिक नव्हतं, तर भीतीच्या सावलीत वाढलेलं गोड आणि तीव्र भावनिक बंध निर्माण झालेलं होतं। तिच्या रात्री मी तिला जवळ घेतलं तेव्हा ती हलकेच माझ्या कुशीत सरकली। तिचे केस माझ्या हातांना स्पर्श करत होते। तिचा श्वास माझ्या छातीवर एक सुगत झळक पसरवत होता। ती म्हणाली, कबीर, तू मला हा विश्वास दिलास की या जगात अजून काहीतरी सुंदर आहे। मी तिच्या कपाळावरून हलकेच हात फिरवत म्हणालो। तिच्या डोळ्यात अजूनही भीतीची किंचितशी झाक होती,
पण आत त्या विश्वासाची लाखो चांदणी चमकत होती. तिचे माझ्याकडे पाहिलं डोळे शब्दांपेक्षा अधिक बोलके होते. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहताना, हातात हात गुंफताना मनातले अगणित कोपरे एकमेकांसमोर उघड केली. प्रत्येक भेटीनंतर तिचा हात धरून तिला काळजी नको करू सांगणं हे माझं आयुष्यात सत्य बनलं होतं. ती दारात उभी राहायची. चंद्रप्रकाशात तिचा चेहरा अधिकच गोड दिसायचा. मी मागे वळून पाहिलं की ती अजूनही तशीच उभी होती. हात हलवत तिच्या ओठावर हलकीशी गूढ स्मित रेषा होती. त्या रात्री ती भीती, ते चुकीचेपणा या सर्वावर मात करून एक अनोख्या अबोल आणि अफाट प्रेमाचा जन्म झाला होता. आम्ही फक्त प्रेमी नव्हतो, आम्ही एकमेकांच्या आत्म्याचे सोबती होतो. एकमेकांच्या अंधाराला प्रकाश देणारे दीपस्तंभ होतो. चौथ्या दिवशी सकाळी रोहनचा कॉल आला. गुड न्यूज, मला प्रमोशन मिळालं आहे आणि दिल्लीला बदली झाली आहे. मी कायमस्वरूपी तिथे शिफ्ट होणार आहोत. माझ्या चोरलेल्या जगाचा आणि भीतीच्या सावलीत फुललेल्या प्रेमाचा अंत झाला. एका महिन्यात इशिता आणि रोहन दिल्लीला जायला निघाले. रोहनने मला खाली पार्किंगमध्ये बोलावलं. कबीर, तू इशिताशी खूप काळजी घेतलीस, मी तुला आभारी आहे. इशिता गाडीत सामान ठेवत असताना ती माझ्याजवळ आली. तिच्या चेहऱ्यावर एक गंभीर पण तीव्र प्रेमाचा भाव होता. तिने मला शेवटची आणि अर्थपूर्ण मिठी मारली आणि माझ्या खिशात एक कागदाची घडी गुपचूप ठेवली. ती माझ्या कानात कुजबुजली. तिच्या आवाजात एक भावनिक थरार होता. ती 4 दिवसाची रात्र खरी होती. कबीर, मी तुझ्यावर खरंच प्रेम केलं. तूच माझा आधार होतास, पण माझ्यासाठी हे आयुष्य रोहन नावाच्या जाळ्यातून बाहेर काढणं जास्त महत्त्वाचं होतं. रोहन एका मोठ्या मनी लॉन्ड्री रॅकेटमध्ये आहे. मी त्याला पकडण्यासाठी पोलिसांना मदत करत होते. मला एक विश्वासू माणूस हवा होता, जो माझ्यावर संशय घेणार नाही आणि माझ्यावर लक्ष ठेवणार नाही. त्याने तुला चावी दिली कारण त्याला वाटलं की तू त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतोस आणि मीच त्याला पटवलं होतं की तू माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी विश्वासू माणूस आहेस, जेणेकरून मी एकटी राहू शकेन आणि त्याच्या कामाची कागदपत्रे बाहेर काढू शकेन. ती माझ्यापासून दूर झाली आणि डोळ्यात बघून हळूच पण निर्धारपणे म्हणाली, पण तू माझा विश्वास तोडलास कबीर. तुझ्या प्रेमामुळे मला धोका पत्करावा लागला. रोहनने माझ्यावर संशय घेतला नव्हता, पण मी तुला भेटल्यामुळे तो धोका वाढला. ती गाडीत बसणार तितक्यात रोहन माझ्याजवळ आला. त्याने हसून माझ्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाला, मित्रा, तू माझ्यासाठी खूप मदत केलीस. आणि माझ्या खिशात हात घालून त्याने स्पेअर चाबी परत घेतली. रोहनने ती चाबी हातात धरली आणि माझ्याकडे बघून थंडपणे, निर्विकारपणे म्हणाला, कबीर, तू चाबी डुप्लिकेट नव्हती. ती शीताच्या रूमच्या एका विशिष्ट कपाटाची होती, जिथे तिने पोलिसांना देण्यासाठी ते सर्व पुरावे लपवले होते. मला काल रात्रीच कळालं. मी आताच ते सर्व पुरावे घेऊन दिल्लीला निघालो आहे. आणि मित्रा, तू जो कागद इशिताकडून घेतलास त्यात फक्त माझा आणि तुझ्या नात्याचं गुपित नाही. रोहनने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य आलं. इशिता तुझ्यासोबत फक्त मोहरा म्हणून खेळत होती असं तिला वाटत, पण तिने जी माहिती पोलिसांना देण्याचा प्रयत्न केला ती माझ्यासाठी खूप आधी जुनी झाली होती. मित्रा, तू फक्त एक प्रेम चेहऱ्याचा कवर नव्हतास, तू एक टेस्ट होतास. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल इशिताला काय शिक्षा द्यायची हे ठरवण्यासाठी तुझ्यावरचा विश्वास आणि तुझ्यावरचं प्रेम मला तपासायचं होतं. आणि तो कागद, त्यात फक्त एक फोन नंबर आहे, माझा सर्वात विश्वासू माणसाचा, जो तुला आता दिल्लीत ट्रॅक करेल. तू आपल्या दोघांसाठी फायद्याचा ठरलास. इशिताने मला फसवलं, पण तिच्या प्रेमामुळे तू माझ्या जाळ्यात अडकलास. इशिता गाडीत शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर भावनिक वादळाची चिन्ह दिसत होती, पण ती काहीच बोलली नाही. रोहन हसला आणि म्हणाला, धन्यवाद कबीर, तुझ्या विश्वासाने मला माझा मार्ग स्पष्ट केला. ते दोघे निघून गेले. मी जागीच स्तब्ध झालो. इशिताचं प्रेम खरं होतं की ती फक्त माझ्याजवळ सोबत खेळत राहती? मी फक्त तिच्या क्राईम रॅकेटमधून सुटण्यासाठी एक विश्वासू कवर होतो की तिने रोहनपासून वाचवण्यासाठी शेवटचा भावनिक आधार म्हणून माझ्यावर प्रेम केलं? माझ्या खिशातला कागद काढला, त्यात फक्त एक फोन नंबर होता. आज मी पुण्यात एकटा राहतो. माझ्याकडे फक्त एकच प्रश्न आहे, इशिताचं माझ्यावरचं प्रेम खरं होतं की रोहनने दिलेला इशारा खरा होता? मी त्या कागदावरचा नंबर अनेक दिवस पाहत राहिलो, पण कॉल करण्याचं धाडस होत नव्हतं. इशिताच्या शेवटच्या मिठीची ऊब अजूनही माझ्या मनात जिवंत होती आणि रोहनच्या थंड शब्दांचा विषारी आवाजही तितकाच स्पष्ट ऐकू येत होता. शेवटी एका पावसाळी रात्री मी तो नंबर डायल केला. 2 रिंगनंतर समोरून एक स्त्रीचा शांत आवाज आला. कबीर, मला माहीत होतं तू एक दिवस नक्की फोन करशील. तो आवाज ऐकताच माझ्या अंगावर शहारा आला. ती इशिता होती. मी काही क्षण काहीच बोलू शकलो नाही. ती हलक्या आवाजात म्हणाली, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे.
मी सुरक्षित नाही. रोहनला अजूनही वाटत होतं की त्याने सगळं जिंकलं आहे, पण खरी बाजी अजून संपलेली नाही. माझ्या मनात हजारो प्रश्न होते. मग त्या दिवशी तू काही बोलली का नाहीस? मी विचारलं. काही क्षण शांतता पसरली. मग ती म्हणाली, कारण तिथे प्रत्येक शब्दावर नजर होती. गाडीत मायक्रोफोन होता. रोहनच्या माणसांनी आम्हा दोघांवर लक्ष ठेवलं होतं. मी जर एक शब्द जरी जास्त बोलले असते तर कदाचित आज मी जिवंत नसते. तिच्या आवाजात भीती होती, पण त्याहून मोठा निर्धार होता. ती पुढे म्हणाली, कबीर, त्या 4 रात्री माझ्यासाठी अभिनय नव्हत्या. सुरुवातीला मी तुला फक्त एक सुरक्षित माणूस समजत होते, पण तुझ्या डोळ्यामधला प्रामाणिकपणा, माझ्या भीतीत तू दिलेला आधार आणि माझ्यासाठी तू स्वतःला विसरलास, त्या सगळ्यामुळे माझं मन तुझ्याकडे झुकलं. मला ते कधी झालं हे मलाही समजलं नाही. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. इतके दिवस मनात साचलेला भार हलका होत होता. पण त्याच क्षणी ती म्हणाली, आपल्याला भेटावंच लागेल, पण ही भेट आपल्या आयुष्याची शेवटचीही ठरू शकते. 3 दिवसांनी मी दिल्लीला पोचलो. तिने मला शहराच्या बाहेर असलेल्या एका जुन्या बंगल्याचा पत्ता दिला. रात्री मी तिथे पोचलो तेव्हा संपूर्ण परिसर काळोखात बुडाला होता. दरवाजा हलकेच उघडला आणि समोर इशिता उभी होती. ती आधीपेक्षा खूप खुश दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण मला पाहताच तिच्या डोळ्यात आशेचा प्रकाश चमकला. काही क्षण आम्ही फक्त एकमेकांकडे पाहत राहिलो. मग ती हळूच माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तू आलास, मला माहीत होतं तू येशील. त्या क्षणी शब्दांची गरज उरली नव्हती. अनेक दिवसांचं अंतर, भीती आणि अपूर्ण भावना एका शांत मिठीत विरघळून गेल्या. पण तो क्षण फार काळ टिकला नाही. अचानक बाहेर गाडीचा ब्रेक आवाज आला. इशिताचा चेहरा फिकट पडला. ती घाबरून कुजबुजली, तो आला. रोहनला आपल्या भेटीची माहिती मिळाली आहे. आम्ही खिडकीतून बाहेर पाहिलं. काळ्या रंगाच्या SUVतून रोहन खाली उतरला. पण यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्या मागे काळ्या कपड्यात 4 अनोळखी माणसं उभी होती. रोहनने वर पाहिलं आणि थेट खिडकीकडे हसत हात हलवला. जणू त्याला माहीत होतं की आम्ही त्याच्याकडेच पाहत होतो. त्याने मोठ्याने आवाज दिला, कबीर, मला माहीत होतं की प्रेम तुला इथे नक्की आणील. पण यावेळी मी तुला पकडायला आलो नाही, कारण आज तुला एक असं सत्य कळणार आहे ज्यामुळे तू इशितावर पुन्हा कधीच विश्वास ठेवू शकणार नाहीस. इशिताचा हात माझ्या हातात घट्ट झाला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती फक्त एवढंच म्हणाली, तो जे सांगेल त्यावर लगेच विश्वास ठेवू नकोस, कारण आपल्या दोघांच्या आयुष्यात अजून एक माणूस आहे ज्याचं नाव आपण कधीच घेतलं नाही. इतक्यात बंगल्याच्या मागच्या दरवाजावर जोरदार धक्का बसला आणि अंधारातून एका अनोळखी व्यक्तीचा आवाज घुमला, इशिता, वेळ संपली आहे, आता खरं रहस्य बाहेर येणार. मागच्या दरवाजावरचा धक्का इतका जोरात होता की संपूर्ण बंगला हादरला. इशिताने माझा हात घट्ट पकडला. तिच्या चेहऱ्यावर भीती होती, पण यावेळी त्या भीतीपेक्षा तिच्या डोळ्यात सत्य सांगण्याची तयारी दिसत होती. ती हळू आवाजात म्हणाली, कबीर, आता मी तुला जे सांगणार आहे ते ऐकल्यावर कदाचित तू माझा तिरस्कार करशील, पण हेच खरं आहे. मी तिच्याकडे शांतपणे पाहिलं. ती म्हणाली, 2 वर्षापूर्वी मी आर्थिक गुन्हे शाखेसाठी गुप्त माहिती देणारी म्हणून काम सुरू केलं होतं. रोहनवर माझं लग्न होण्यापूर्वीपासून संशय होता. लग्नही माझी इच्छा नव्हती, ती एक योजना होती, पण त्या योजनेत मी स्वतःच अडकत गेले. तेवढ्यात मुख्य दरवाजा उघडला आणि रोहन आत आला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच थंड असं होतं. तो टाळ्या वाजवत म्हणाला, खूप छान, शेवटी सत्य बाहेर येतंय. त्याच्या मागून काळ्या जॅकेटमध्ये एक मध्यमवयीन व्यक्ती आत आला. त्याने स्वतःची ओळख करून दिली. मी अधिकारी विक्रम देशमुख, आर्थिक गुन्हे शाखा. मी थक्क झालो. रोहन हलकसा हसला आणि म्हणाला, कबीर, तुला वाटत असेल मी गुन्हेगार आहे, पण खरी गोष्ट वेगळी आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये माझ्यावरचे लोक आहेत. मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दुहेरी खेळ खेळत होतो. मी गोंधळून त्यांच्याकडे पाहत राहिलो. अधिकारी देशमुख पुढे आले आणि म्हणाले, रोहन काही बाबतीत खरं बोलतोय, पण त्याने स्वतःचे अनेक गुन्हेही केले आहेत. आम्हाला याच्याविरुद्ध पुरावे हवे होते आणि इशिता आमच्यासाठी काम करत होती. इशिताच्या डोळ्यात अश्रू आले. ती माझ्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, कबीर, माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला कोणीतरी कोणत्याही स्वार्थाशिवाय साथ दिली. तू मला सुरक्षित वाटायला लावलंस, म्हणूनच माझं मन तुझ्यावर खरंच जडलं. पण मी तुला सत्य सांगू शकेल की नाही, कारण तुझा जीव धोक्यात आला असता. माझ्या मनातले सर्व प्रश्न एका क्षणात विरघळू लागले. तिच्या प्रत्येक शब्दात प्रामाणिकपणा जाणवत होता. अचानक बाहेर गोळीबाराचा आवाज झाला. अधिकारी देशमुख ओरडले, सगळे खाली वाका. खिडकीच्या काचा फुटल्या. बाहेरून अज्ञात लोकांनी हल्ला सुरू केला होता. रोहनचा चेहरा पहिल्यांदाच घाबरलेला दिसला. तो ओरडला, हे माझे माणसं नाहीत, हे त्यांचे लोक आहेत. संपूर्ण बंगला रणांगण बनला. देशमुखांनी मला आणि इशिताला मागच्या दरवाजाने बाहेर जाण्यास सांगितले. आम्ही धावत बाहेर पडलो. पावसात भिजत एका जुन्या गोदामापर्यंत पोहोचलो.
इशिता दमलेली होती. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे म्हणाली, जर आपण आज वाचलो तर मी आयुष्यभर तुझ्यापासून काहीही लपवणार नाही. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, आता काहीही झालं तरी मी तुला एकटं सोडणार नाही. पण त्याच क्षणी गोदामाच्या अंधारातून टॉर्चचा प्रकाश आमच्या चेहऱ्यावर पडला. एक गंभीर आवाज घुमला, दोघांनीही हात वर करा. आम्ही मागे वळून पाहिलं आणि समोर उभा असलेला चेहरा पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण तो चेहरा माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होत नव्हता. तो माझ्या अनेक वर्षापूर्वी मृत्यू झाल्याचं समजलेले वडील होते. त्यांच्या हातात बंदूक होती आणि त्यांनी शांत आवाजात फक्त एकच वाक्य म्हटलं, कबीर, या खेळाची सुरुवात तुझ्या जन्मापूर्वी झाली होती. गोदामात पसरलेल्या शांततेत माझा श्वासही मला ऐकू येत होता. समोर उभ्या असलेल्या माणसाच्या चेहऱ्याकडे मी अविश्वासाने पाहत राहिलो. बाबा हा शब्द नकळत माझ्या तोंडून बाहेर पडला. त्यांनी बंदूक खाली केली, पण त्यांच्या डोळ्यातील गंभीरपणा तसाच होता. तेवढूच म्हणाले, हो कबीर, मी जिवंत आहे, पण आजपर्यंत मला जगासाठी मेल्यासारखं राहावं लागलं. इशिता माझ्याकडे आणि त्यांच्याकडे आलटून पालटून पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरही आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. तेवढ्यात बाहेरून पुन्हा गोळीबाराचा आवाज झाला. माझ्या वडिलांनी गोदामाचा लोखंडी दरवाजा बंद केला आणि म्हणाले, वेळ फार कमी आहे. रोहन हा या खेळातील फक्त एक प्यादा आहे, ज्याचं नाव आजपर्यंत कुणी घेतलं नाही. तोच या संपूर्ण साम्राज्याचा खरा मालक आहे. त्यांनी खिशातून एक छोटासा पेनड्राईव्ह काढून माझ्या हातात ठेवला. यात अनेक वर्षाचे पुरावे आहेत. यासाठी कित्येक लोकांनी प्राण गमावले. आता हा पुरावा तुझ्या हातात आहे. मी थरथरत विचारलं, मग तुम्ही इतके वर्ष कुठं होता? त्यांनी खोल श्वास घेतला. मी गुप्त मोहिमेवर होतो. तुझ्या आईच्या मृत्यूनंतर मला समजलं की ती साधी दुर्घटना नव्हती, ती हत्या होती आणि त्या हत्येचा धागा याच आर्थिक गुन्हेगारी जाळ्याशी जोडलेला होता. माझ्या डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं. इतक्यात रोहन धापा टाकत गोदामात आला. त्याच्या खांद्याला गोळी लागली होती. तो वेदनेने कळवळत म्हणाला, आपण सगळे संपलो. त्यांनी आपल्याला शोधलं आहे. माझे वडील त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले, तुझ्या लालसेमुळे हे सगळं घडलं. रोहन कडवट हसला. लालसा माझी होती, पण आता आपण सगळे एकाच शत्रूविरुद्ध उभे आहोत. तेवढ्यात गोदामाच्या बाहेर काळ्या गाड्यांचा थापा येऊन थांबला. 10-12 सशस्त्र माणसं परिसराला घेरू लागली. त्यांच्यामधून एक उंच व्यक्ती हळूहळू पुढे आली. त्याने चेहऱ्यावरचा मुखवटा काढला आणि माझे वडील क्षणभर जागेवरच थिजले. त्यांच्या तोंडून नकळत नाव बाहेर पडलं, अर्जुन, तू? तो माणूस मोठ्याने हसू लागला. 20 वर्षांनी भेटतोय मित्रा. मी आश्चर्याने वडिलांकडे पाहिलं. ते म्हणाले, हा अर्जुन माझ्या पूर्वीचा सहकारी होता. आम्ही एकत्र देशासाठी काम करत होतो, पण पैशासाठी याने स्वतःचं इमान विकलं आणि याच्याच हातून तुझ्या आईचा जीव गेला. अर्जुनने टाळ्या वाजवल्या. बरोबर ओळखलंस, पण अजून एक सत्य बाकी आहे. तो माझ्याकडे वळला. कबीर, तुला वाटतं इशिता योगायोगाने तुझ्या आयुष्यात आली? नाही, तुझी प्रत्येक हालचाल, तुझी नोकरी, तुझं घर, सगळं अनेक वर्षापासून आमच्या नजरेखाली होतं. कारण तुझ्याकडे अशी एक गोष्ट होती ज्याची तुला स्वतःही कल्पना नव्हती. मी गोंधळून विचारलं, माझ्याकडे काय आहे? अर्जुनच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमटलं. तुझ्या आईने मरण्यापूर्वी एका बँकेच्या लॉकरची चावी तुझ्या बालपणीच्या खेळण्यामध्ये लपवली होती. त्या लॉकरमध्ये केवळ पैसे नाहीत, तर अशा लोकांची यादी आहे ज्यामुळे अनेक मोठे उद्योगपती, अधिकारी आणि गुन्हेगार तुरुंगात जाऊ शकतात. इशिता माझा हात घट्ट पकडत कुजबुजली. कबीर, आता मला समजलं त्यांनी तुझा वापर का केला. त्याच क्षणी गोदामाच्या छतावर जोरदार स्फोट झाला. धूर आणि धुळीचे ढग पसरले. सगळीकडे गोंधळ उडाला. धुरातून एक काळ्या कपड्यातील अज्ञात व्यक्ती खाली उडी मारत आमच्यासमोर उभी राहिली. तिच्या हातात आधुनिक शस्त्र होतं, पण तिने बंदूक आमच्यावर नाही तर अर्जुनच्या दिशेने रोखली. तिने चेहऱ्यावरचा मुखवटा काढला आणि इशिता थरथरत मागे सरकली. नाही, हे अशक्य आहे. तिच्या तोंडून शब्द फुटले, कारण समोर उभी असलेली स्त्री इशितासारखीच दिसत होती. चेहरा, डोळे, आवाज अगदी हसूच तसंच. ती शांतपणे म्हणाली, इशिता, आता सत्य सांगण्याची वेळ आली आहे. मी तुझी बहीण, जुळी बहीण आहे आणि या संपूर्ण खेळाची खरी सुरुवात आपल्या जन्माच्या रात्रीपासून झाली होती. गोदामात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. इशिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, नाही, हे खोटं आहे. माझे आई बाबा म्हणायचे मी एकुलती एक मुलगी आहे. समोर उभी असलेली तरुणी हलकसं असली, कारण त्यांना तसंच सांगायला भाग पाडलं गेलं होतं. तिने आपल्या गळ्यातील जुनं लॉकेट काढलं. इशितानेही नकळत तिच्या गळ्यातील लॉकेट हातात घेतलं. दोन्ही लॉकेट अगदी सारखे होते. ते एकमेकांना जोडताच त्यामध्ये लपलेला एक छोटासा फोटो दिसला. त्यात फोटोत 2 लहान मुली होत्या. त्यांच्या मध्ये उभे असलेला माणूस दुसरा कोणी नसून अर्जुन होता. इशिताच्या पायाखालची जमीन सरकली.
हे कसं शक्य आहे? ती रडत म्हणाली. अर्जुन पुढे आला आणि थंड आवाजात म्हणाला, कारण तुम्ही दोघी जुळ्या बहिणी आहात. एकीला मी माझ्याकडे ठेवलं आणि दुसरीला दुसऱ्या कुटुंबात वाढायला दिलं. मला माहीत होतं की एक दिवस तुमचा उपयोग होणार. माझ्या वडिलांचा राग अनावर झाला. त्यांनी अर्जुनवर बंदूक रोखली. तू माणूस नाहीस. अर्जुन असला. माणुसकीने कधी साम्राज्य उभं राहत नाही. तेवढ्यात इशितासारखी दिसणारी ती तरुणी म्हणाली, माझं नाव इरा आहे. मी आयुष्यभर अर्जुनसाठी काम केलं, पण सत्य समजल्यावर मी त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करायला सुरुवात केली. तिने माझ्या हातात आणखी एक मेमरी कार्ड दिलं. या कार्डमध्ये त्यांच्या संपूर्ण नेटवर्कची माहिती आहे. अचानक रोहन वेदनेने खाली कोसळला. त्याच्या जखमेतून रक्त वाहत होतं. मी त्याच्याकडे धावत आलो. त्याने माझा हात पकडला आणि हळू आवाजात म्हणाला, कबीर, मी खूप चुका केल्या, पण शेवटची एक गोष्ट सांगतो. अर्जुनचा खरा अड्डा दिल्लीत नाही. मी विचारलं, मग कुठे आहे? रोहनच्या शेवटच्या शक्तीनिशी कुजबुजलं, तो पुण्यात आहे. तुमच्या एवढंच बोलून त्यांचा हात सैल झाला. इशिता रडू लागली. जरी रोहनने तिच्यावर अन्याय केला होता, तरी एका माणसाचा अंत तिच्यासमोर झाला होता. त्याच क्षणी गोदामाच्या बाहेरून पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमू लागला. अर्जुनच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. त्याने धुराचा बॉम्ब फेकला आणि काही सेकंदात संपूर्ण परिसर धुराने भरून गेला. धूर निवळला तेव्हा अर्जुन गायब झाला होता. फक्त त्याचा आवाज स्पीकरमधून घुमत होता, कबीर, आता खेळ खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. पुण्यात तुझी वाट पाहणारी गोष्ट म्हणजे फक्त एक गुप्त अड्डा नाही, तर तुझ्या आईने मृत्यूपूर्वी लिहिलेली डायरी आहे. त्या डायरीत असं एक सत्य आहे की ते समजल्यावर तुला ठरवावं लागेल, तू तुझ्या वडिलांवर विश्वास ठेवणार की इशितावर. माझे वडील माझ्याकडे पाहत शांतपणे म्हणाले, आपल्याला लगेच पुण्याला निघावं लागेल. इशिताने माझा हात हातात घेतला. तिच्या डोळ्यात पुन्हा तोच विश्वास दिसत होता. ती म्हणाली, यावेळी मी काहीही लपवणार नाही. आम्ही तिघेही गोदामातून बाहेर पडलो, पण दूरवर उभ्या असलेल्या एका काळ्या गाडीच्या काचेमागून कोणीतरी आमच्याकडे पाहत होतं. त्याने फोन कानाला लावला आणि फक्त एकच वाक्य म्हटलं, साहेब, ते पुण्याकडे निघाले आहेत. आता दुसरा टप्पा सुरू करू का? पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर रात्र अधिकच गडद होत चालली होती. गाडीत मी, इशिता आणि बाबा तिघेही शांत बसलो होतो. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न होते. पहाटे आम्ही पुण्यात पोहोचलो. बाबांनी मला थेट माझ्या जुन्या घरात नेलं. ते घर अनेक वर्षापासून बंद होतं. धुळीने झाकलेल्या भिंती, कोपऱ्यात पडलेलं जुनं फर्निचर आणि माझ्या बालपणीच्या आठवणी अजूनही तिथे जिवंत होत्या. बाबा एका जुन्या लाकडी कपाटासमोर थांबले. त्यांनी कपाट उघडलं आणि त्यातून माझा लहानपणीचा टेडी बिअर बाहेर काढला. तोच टेडी ज्याच्याशी मी लहानपणी झोपायचो. त्यांनी तो माझ्या हातात देणं शांतपणे म्हणालं, याच्यामध्ये ती चावी आहे. मी टेडीचं शिवण काळजीपूर्वक उघडलं. आतून एक छोटी पितळी चावी आणि एक फिकट झालेली चिठ्ठी बाहेर पडली. चिठ्ठीवर माझ्या आईचं हस्ताक्षर होतं. थरथरत्या हातांनी मी ती उघडली. त्यात लिहिलं होतं, कबीर, जर तू ही चिठ्ठी वाचत असशील तर याचा अर्थ सत्य तुझ्यापर्यंत पोहोचलं आहे. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नकोस. माझ्या मृत्यूमागचं कारण फक्त पैसा नव्हतं, तर विश्वासघात होता. माझा विश्वास ज्याने तोडला तो आजही तुझ्याजवळ आहे. माझ्या हातातून चिठ्ठी खाली पडली. मी बाबांकडे पाहिलं. तेही आदरलेले दिसत होते. इशिताने चिठ्ठी उचलली आणि पुन्हा वाचली. तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले. ती काही बोलणार इतक्यात घराबाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. बाबा खिडकीजवळ गेले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ते आले. त्यांनी कुजबुजत बंदूक काढली. पुढच्या क्षणी मुख्य दरवाजावर जोरदार लाथ बसली आणि दरवाजा तुटून खाली पडला. काळ्या पडद्यातील कपड्यातील 6 माणसं घरात घुसली. त्यांच्यामधून अर्जुन शांतपणे आत आला. त्याने टाळ्या वाजवत हसत म्हटलं, शाबास कबीर, मला हवी असलेली चावी तू स्वतः शोधून काढलीस. मी रागाने त्याच्याकडे पाहिलं. तुला ही चावी कधीच मिळणार नाही. अर्जुन हसला. मला चावीची गरजच नाही. मला फक्त खात्री करायची होती की ती अजून अस्तित्वात आहे. त्याने खिशातून एक टॅबलेट काढला आणि त्यावर एक व्हिडिओ सुरू केला. स्क्रीनवर माझी आई दिसत होती. तो अनेक वर्षापूर्वीचा व्हिडिओ होता. ती कॅमेऱ्याकडे पाहून म्हणत होती, जर हा व्हिडिओ कोणी पाहत असेल तर समजून घ्या की माझा वेळ संपत आला आहे. अर्जुन गुन्हेगार आहे, पण तो एकटा नाही. माझ्यावर विश्वासघात करणारा माणूस सर्वात माझ्या जवळचा होता. व्हिडिओ अचानक थांबला. अर्जुन माझ्याकडे पाहत म्हणाला, पुढचा भाग पाहायचा असेल तर बँकेचा लॉकर उघड. इशिता माझ्यासमोर येऊन उभी राहिली. नाही कबीर, तो तुला जाळ्यात ओढतोय. अर्जुन हसत म्हणाला, तुझ्यावर प्रेम करणारी ही मुलगी अजूनही तुला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण तिला एक गोष्ट माहीत नाही आहे. त्याने रिमोटवरील एक बटन दाबलं. घराच्या मागच्या अंगणातून मोठा स्फोट झाला. संपूर्ण घर आदरलं. धुराच्या ढगातून एक माणूस बाहेर आला. त्याच्या हातात बंदूक होती आणि त्याने ती थेट बाबांच्या दिशेने रोखली.
ती शांतपणे म्हणाला, 20 वर्षापूर्वीचं पूर्ण काम आज पूर्ण करूया. त्या माणसाचा चेहरा दिसताच बाबा स्तब्ध झाले. त्यांच्या तोंडून फक्त एकच नाव बाहेर पडलं, सूरज, तू जिवंत आहेस. सूरजचं नाव ऐकताच हवेतला तणाव आणखी वाढला. बाबांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती स्पष्ट दिसत होती. सूरज हळूहळू पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. तो म्हणाला, हो, मी जिवंत आहे. आणि गेली 20 वर्षे मी फक्त याच दिवसाची वाट पाहत होतो. अर्जुन मोठ्याने हसू लागला. आता सगळे खेळाडू एकाच पटावर आले आहेत. मी बाबांकडे पाहिलं. हा सूरज कोण आहे? काही क्षण त्यांनी डोळे मिटले आणि मग म्हणाले, तो माझा धाकटा भाऊ आहे, तुझा काका. माझ्या पायाखालची जमीन सरकली. इशिताई अवाक झाली. सूरजने कडवट हसत उत्तर दिलं, हो कबीर, मी तुझा काका आहे, पण माझं आयुष्य तुझ्या वडिलांनी उद्ध्वस्त केलं. बाबा संतापाने ओरडले, खोटं बोलू नकोस. तूच पैशासाठी अर्जुनशी हात मिळवणी केली होतीस. सूरजने खिशातून एक जुना फोटो बाहेर काढला. त्या फोटोत बाबा, सूरज, माझी आई आणि अर्जुन दोघेही एकत्र उभे होते. माझ्या मनात प्रश्नाचं वादळ उठलं. सूरज शांतपणे म्हणाला, सत्य अर्धवट सांगितलंस तर तेही खोटंच असतं. अर्जुनने विश्वासघात केला हे खरं आहे, पण तुझ्या वडिलांनी एक मोठी चूक केली होती. त्या चुकीची किंमत तुझ्या आईला जीव देऊन चुकवावी लागली. मी बाबांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. ते काही बोलणार इतक्यात इशिताने माझा हात धरला. कबीर, आपण भावनेत निर्णय घेऊ नको. आधी पूर्ण सत्य ऐकूया. अर्जुन पुन्हा हसला. मलाही तेच हवं आहे, कारण पूर्ण सत्य ऐकल्यावर तुमच्यापैकी कोणीच पूर्वीसारखं राहणार नाही. त्याने आणखी एक पेनड्राईव्ह माझ्याकडे फेकला. यात 20 वर्षापूर्वीची संपूर्ण रेकॉर्डिंग आहे, पण ती पाहण्यापूर्वी मला लॉकर उघडून दे. मी शांतपणे चावी खिशात ठेवली आणि म्हणालो, आधी सत्य मग लॉकर. अर्जुनचा चेहरा कठोर झाला. तो बंदूक उचलणार इतक्यात बाहेरून पोलिसांच्या गाड्यांचे सायरन घुमू लागले. संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा घातला होता. अर्जुनच्या साथीदारामध्ये गोंधळ उडाला. त्याच क्षणी इरा काही कमांडो जवानांसह घरात शिरली. ती मोठ्याने ओरडली, कोणीही पळायचा प्रयत्न करू नका. गोळीबार सुरू झाला. काही मिनिटात अर्जुनचे अनेक साथीदार पकडले गेले, पण गोंधळाचा फायदा घेत अर्जुन आणि सूरज मागच्या गुप्त बोगद्यातून पळून गेले. घरात पुन्हा शांतता पसरली. अधिकारी देशमुख आत आले आणि म्हणाले, कबीर, आता वेळ आली आहे. बँकेचा लॉकर उघडल्याशिवाय या प्रकरणाचा शेवट होणार नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण बँकेत पोचलो. लॉकरसमोर उभ्या राहिल्यावर माझे हात थरथरत होते. मी चावी फिरवली. लॉकरचं दार हळूहळू उघडलं. आत पैसे किंवा दागिने नव्हते. फक्त एक जाड डायरी आणि काही जुनी छायाचित्र आणि एक सीलबंद लिफाफा होता. त्या लिफाफ्यावर माझ्या आईच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, हे पत्र फक्त कबीर आणि इशिताने एकत्र उघडावं, कारण माझ्या मृत्यूचं खरं कारण तुमच्या दोघांच्या आयुष्याशी जोडलेलं आहे. बँकेच्या लॉकरमधून मिळालेला सीलबंद लिफाफा माझ्या आणि इशिताच्या हातात होता. माझे हात थरथरत होते. इशिताने माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे मान हलवली. आम्ही दोघांनी मिळून लिफाफा उघडला. आत माझ्या आईचं शेवटचं पत्र आणि एक छोटी व्हिडिओ चिप होती. अधिकारी देशमुखांनी ती लगेच प्ले केली. स्क्रीनवर माझी आई दिसली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात विलक्षण धैर्य होतं. ती म्हणाली, कबीर, जर तू हे पाहत असशील तर समज की माझं बलिदान व्यर्थ गेलं नाही. अर्जुन आणि त्यांचं गुन्हेगारी जाळं संपवण्यासाठी मी अनेक वर्ष पुरावे गोळा केले. तुझ्या वडिलांनी एक चूक केली होती. त्यांनी अर्जुनवर मित्र म्हणून विश्वास ठेवला, पण त्यांनी कधीच माझा विश्वासघात केला नाही. माझ्या मृत्यूला ते स्वतःला जबाबदार मानत राहिले आणि म्हणूनच त्यांनी स्वतःला जगापासून दूर ठेवलं. त्यांना माफ कर. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी बाबांकडे पाहिलं. ते नजरेला नजर देऊ शकत नव्हते. व्हिडिओ पुढे सुरू झाला. आई म्हणाली, इशिता, तू जर हे पाहत असशील तर मला आनंद आहे की नियतीने तुला कबीरच्या आयुष्यात आणलं. तू त्याची कमजोरी नाहीस, त्याची ताकद आहेस. तुमच्या दोघांच्या विश्वासामुळेच हे सत्य जगासमोर येईल. व्हिडिओ संपताच खोलीत शांतता पसरली. अधिकारी देशमुखांनी डायरी उघडली. त्यामध्ये अर्जुनच्या संपूर्ण आर्थिक साम्राज्याचे पुरावे, परदेशातील बँक खात्याची माहिती, अनेक प्रभावशाली लोकांची नावं आणि वर्षानुवर्ष केलेल्या गुन्ह्यांची नोंद होती. त्या पुराव्याच्या आधारे देशभरात एकाच वेळी धाडी पडल्या. अर्जुनचे अनेक साथीदार अटक झाले. काही दिवसांनी नेपाळच्या सीमेवरून पळण्याचा प्रयत्न करताना अर्जुन आणि सूरज दोघेही पकडले गेले. न्यायालयात महिने खटला चालला. शेवटी अर्जुनला जन्मठेपेची शिक्षा झाली. सूरजलाही त्याच्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा झाली. रोहनचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्यावरील प्रकरण बंद झालं, पण त्याच्या आर्थिक व्यवहाराची संपूर्ण चौकशी झाली आणि त्यांचं गुन्हेगारी जाळं पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. काही महिन्यांनी मी पुन्हा माझ्या जुन्या आयुष्यात परतलो, पण आता मी पूर्वीसारखा एकटा नव्हतो. इशितानेही तिच्या आयुष्यातील सर्व भीती मागे सोडण्याचा निर्णय घेतला.
एका संध्याकाळी आम्ही पुण्यातल्या त्या इमारतीसमोर उभे होतो जिथे आमची पहिली भेट झाली होती. ती हलकसं हसली आणि म्हणाली, आठवतंय का? एका स्पेअर चावीने सगळं बदललं होतं. मी हसत उत्तर दिलं, हो. पण शेवटी आपल्या आयुष्याची खरी चावी विश्वास निघाली. तिने माझा हात हातात घेतला. यावेळी आमच्यामध्ये कोणतीही भीती नव्हती, कोणतंही गुपित नव्हतं. फक्त विश्वास, प्रेम आणि नव्या आयुष्याची सुरुवात होती. काही महिन्यांनी आमचं साध्या पद्धतीने लग्न झालं. बाबांनी माझ्या आईचा फोटो हातात घेऊन आमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. त्यांच्या डोळ्यात अनेक वर्षांनी समाधान दिसत होतं. लग्नानंतर आम्ही दोघांनी मिळून एक सामाजिक संस्था सुरू केली जी आर्थिक फसवणूक आणि गुन्ह्यांमधून अडकलेल्या लोकांना फायदेशीर मदत करू लागली. मला अनेकदा त्या 4 रात्री आठवायच्या. त्या रात्रींनी माझं आयुष्य उद्ध्वस्तही केलं आणि नव्याने घडवलंही. मला शेवटी माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. इशिताचं प्रेम अभिनय नव्हतं. सुरुवात कदाचित एका योजनेतून झाली असेल, पण शेवट मात्र मनापासूनच्या प्रेमात झाला होता. आणि त्या दिवसानंतर मला एक गोष्ट कायमची समजली. खोटं कितीही शक्तिशाली असलं तरी सत्याला साथ देणारं शेवटी जिंकतो. कथा इथे संपते, पण कबीर आणि इशिताच्या नव्या आयुष्याची सुरुवात इथूनच होते. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.